मुरुड पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 करता सभापती पदाचे आरक्षण सर्वसाधारण म्हणून जाहीर झालं। आज बोर्ली, राजपुरी, कोर्लई, नांदगाव या 4 गणांची जागेचे आरक्षण सोडत मुरुड पंचायत समिती श्री नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात पार पडली। मुरुड तहसीलदार, उपविभागीय अधिकारी मुरुड, दुर्गा देवरे व आदेश डफळ यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण प्रक्रिया पार पडली। तहसीलदार आदेश डफळ यांनी प्रथम तालुक्यातील आलेल्या सर्व पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे स्वागत करून आरक्षणाला सुरुवात केली। राज्य निवडणूक आयोगाने दिलेले आदेश व निर्देशानुसार 76 राजपुरी गण अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला। आज आपल्याकडे मुरुड तालुक्यातील पंचायत समितीच्या निवडणूक करण्याचा आरक्षणाचं सभेसाठी आपण सगळेजण उपस्थित राहिला सर्वांचे स्वागत आहे। पंचायत समितीच्या गणाची नावं खालीलप्रमाणे आहेत। गणाचा क्रमांक आणि नाव 73 बोर्ली, 74 कोर्लई, 75 नांदगाव आणि 76 राजपुरी असे 4 गण आपले आहेत। या गणांसाठी आपल्याला आरक्षण सोडत काढायचे आहे। तत्पूर्वी मी आपल्या सर्वांना माहिती देऊ इच्छितो की मुरुड पंचायत समिती सदस्य संख्या व आरक्षणावर म्हणजे आपल्याकडे महिलांसाठीचे 50% आरक्षण धरणे तसेच अनुसूचित जाती, जमाती, नामांतर यांच्यासाठीच्या जागा आरक्षित ठेवणे, त्या अनुषंगाने परिशिष्ट 1 क ते माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी टिप्पणी केल्याप्रमाणे पंचायत समितीत एकूण देय सदस्य संख्या 4, पंचायत समितीतील एकूण निर्वाचक गणांची संख्या 4 बरोबर। आता अनुसूचित जातीसाठी आरक्षित सदस्य संख्या आपल्याकडे 0 अनुसूचित जातीची एकूण लोकसंख्येचा विचार करता 0.1% मध्ये येत असल्याने म्हणजे अपूर्णांक 0 करण्यात येत आहे आणि अनुसूचित जातीसाठी 0 जागा आरक्षित करण्यात आलेली आहे। अनुसूचित जमातीची लोकसंख्येच्या टक्केवारीचे 0.7% येतात, त्याला पूर्णांक करण्यात येऊन 1 जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे। नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 1.08 असा पर्सेंटेज येत असल्याने 1 जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात येत आहे आणि उर्वरित 2 जागा ज्या आहेत त्या जागा अनारक्षित राहणार आहेत। म्हणजे आपल्याकडे 4 जागांचे आरक्षण अशा पद्धतीने असणार आहे की अनुसूचित जमातीसाठी 1, नामांतरासाठी 1 आणि अनारक्षित सदस्य संख्या 2 म्हणजे सर्वसाधारण 2 लक्षात आले। आता यामध्ये आपल्याला अनुसूचित जमाती आता यातील स्त्रियांचं आरक्षण निश्चित करायचं आहे। तर याचे स्त्रियांचं आरक्षण आपल्याला राज्य निवडणूक आयोगाचे पत्र दिनांक 7/10/2025 च्या पत्रांद्वारे दिलेल्या मार्गदर्शनानुसार आयोगाने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे की महिलांना आरक्षण देणे ही बाब समांतर आरक्षणाची असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी 1च जागा देय असेल व मागील निवडणुकीमध्ये ती जागा त्या प्रवर्गातील महिलेकरता आरक्षित असेल तर या निवडणुकीत ती जागा त्या प्रवर्गातील महिलेकरता आरक्षित होणार नाही। त्याचप्रमाणे जर मागील निवडणुकीत ती जागा त्या प्रवर्गातील महिलेकरता आरक्षित नसेल तर या निवडणुकीत ती जागा त्या प्रवर्गातील महिलेकरता आरक्षित होईल। बरोबर, याचा अर्थ कळला का? याचा अर्थ असा आहे की जर एसटी प्रवर्ग आणि नामांतर प्रवर्गात मागील निवडणुकीत तर ती जागा महिलांना राखीव असेल तर ती आता होणार नाही
आणि जर नसेल तर आता होणार. याचा अर्थ असा आहे की मागील निवडणुकीत 2017च्या निवडणुकीत अनुसूचित जमाती आणि नामाप्रत यांच्यासाठी स्त्रियांची जागा राखीव नव्हती, बरोबर. यामुळे अनुसूचित जमातीचं जे आरक्षण आहे, एक जागाची देय आहे, ती अनुसूचित जमाती महिलेसाठी देय होईल. नामाप्रतची जी जागा आहे ती नामाप्रत महिलेसाठी देय होईल, बरोबर. आता आपल्याला गण कोणता राखीव होईल याचं आपल्याला आरक्षण करायचं आहे. आपल्या सर्वांना कळलंय की आपल्याकडे नामाप्रत महिला असेल, एसटी महिला असेल आणि अनारक्षित 2 जागा असतील. एक एसटी महिला असेल, एक नामाप्रत महिला असेल आणि एक 2 जागा अनारक्षित सर्वसाधारण असतील. तर आता प्रथम आपण प्रवर्ग वाईज आरक्षण काढायचं आहे. आता प्रवर्गामध्ये प्रथम अनुसूचित जातीची लोकसंख्या, अनुसूचित जातीसाठी जागा देय नसल्याने आपण अनुसूचित जातीचं आरक्षण काढायचं नाहीये. आता अनुसूचित जमातीसाठी आपल्याकडे एक जागा देय आहे, अनुसूचित जमाती स्त्रियांसाठी आहे, बरोबर. आता अनुसूचित जमातीची लोकसंख्या आपण 2011च्या जनगणनेनुसार उतरत्या क्रमाने लावली तर 76 राजपुरी 4341 म्हणजे लोकसंख्येची हे सांगतो मी. 73 बोरली 3143, 74 बोरली 2454 आणि 75 नांदगाव 2105 अशा प्रमाणे उतरत्या क्रमाने लोकसंख्या निश्चित आहे. म्हणून मौजे म्हणजे पंचायत समिती निर्वाचक गण 76 राजपुरी हा अनुसूचित जमाती महिलांसाठी बाय डिफॉल्ट राखीव होत आहे, कारण तो प्रथमच आहे. लक्षात आलंय. आता त्यानंतर आपल्याला नामाकृत साठीचे आरक्षण काढायचे आहे नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे. आता त्यासाठीचा आपल्या निर्वाचक तो नामाकृत आरक्षण आपल्याला नामाकृत प्रवर्गाची आपल्याला लोकसंख्या आणि टक्केवारी त्याच्यावर कामाने वगैरे तसं काही नसतं. तर त्यामुळे आपल्याला उर्वरित 3 गणांना सोडतीने ते आरक्षण काढावं लागेल. म्हणजे उर्वरित गण कुठला शिल्लक राहिलेला आहे 76 राजपुरी आता स्किप करता. आपल्याकडे 73 बोरली 74 बोरली आणि 75 नांदगाव असे 3 गण आपल्याकडे उर्वरित शिल्लक आहे. या गणापैकी एक आपल्याला नामाकृत प्रवर्गासाठी काढायचे आहे. ऑलरेडी नामाकृत महिलेसाठी ती जागा राखीव असणार आहे, बरोबर. तर आता माझ्याकडे या 3ही गणांच्या चिठ्ठ्या आहेत. 73 बोरली समान आकाराच्या चिठ्ठ्या आहेत, समान फॉन्ट आहे, समान आकार आहे. 74 बोरली आणि 75 नांदगाव. आता या चिठ्ठ्या करून आपण सोडतीने गण आरक्षित करणार आहोत. तर त्याच्यात सारख्या आकाराच्या घड्या केल्या जातील आणि त्या आपण पारदर्शक गर्दीमध्ये टाकून एक शालेय ठिकाण पाहतो तिकडे याच्याबरोबर तुम्हाला आक्षेप आहे नाही, म्हणजे तो चिठ्ठी काढणार आहे त्याच्याबरोबर तुम्हाला आक्षेप नाही आहे. चिठ्ठ्या पाहिलेल्या आहेत तुम्ही, त्यांच्या एक समान आकाराच्या घड्या घातलेल्या आहेत. एक चिठ्ठी के बराबर
सदर कोरलई हा गण नामांतर महिलांसाठी आरक्षित झालेला आहे। कसं झालं? आता बोलवलेले दोन गण आहेत ते अनारक्षित आहे, सर्वसाधारण गणांसाठी ते आहे, म्हणजे त्याचा अर्थ रात्र बोरली आणि 75 नांदगाव हे दोन गण सर्वसाधारण म्हणून आरक्षित अनारक्षित असतील। बरोबर, आता लक्षात आलं तुमच्या? अशा एका आरक्षणाचं आपलं आरक्षण या ठिकाणी झालेलं आहे। तर मी आज तुम्हाला अंतिम आरक्षण सांगतो। शास्त्र राजपुरी जो आहे तो अनुसूचित जमाती महिला यांच्यासाठी राखीव झालेला आहे आणि आपला 74 कोरलई हा नामांतर महिलांसाठी राखीव झालेला आहे। रात्र बोरली हा अनारक्षित आणि 75 नांदगाव हा देखील अनारक्षित आहे। याच्याबाबत आता आपली पंचायत समिती गणांचे आरक्षण सोडत या ठिकाणी पार पडलेले आहे। तर यामध्ये आपणास काही आक्षेप असल्यास म्हणजे अगदी पंचायत समिती आरक्षण आणि जिल्हा परिषदचे आरक्षण या प्रारूप आरक्षणावरती हरकती व सूचना आपल्याला दाखल करता येऊ शकतात। त्या आपण 14 ते 17 या कालावधीत आमच्या कार्यालयात सादर करू शकता। अगदी तुम्हाला जिल्हा परिषद आरक्षणावरती देखील आक्षेप नोंदवायचा असेल तर 14 ते 17 या कालावधीत आपण आक्षेप नोंदवू शकता। सद्यस्थितीत आता कुणाचाही आक्षेप नाही असं समजून आपण सभा संपवतो आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।